एनर्जी लेवल वाढतो आणि परफॉर्मन्सवर इनडायरेक्ट पॉझिटिव्ह परिणाम दिसू लागतो। काही वेळा कंट्रोल टेक्निक्सचा अभाव असणं, काही वेळा फिजिकल स्टॅमिना कमी होणं, तर काही वेळा एन्झायटी किंवा ओव्हर थिंकिंगमुळे सेक्स दरम्यान माझं टायमिंग कमी आहे आणि एनर्जी सुद्धा कमी वाटते। काही वेळा असं होतं, कपल्समध्ये सगळं ठीक असतं, अटेन्शन असतो, बॉन्डिंग असते, पण इंटिमेसीच्या वेळी प्रॅक्टिकली प्रॉब्लेम समोर येतो। वेळ कमी टिकणं किंवा ॲक्ट दरम्यान एनर्जी कमी पडल्यासारखं वाटणं, हा प्रश्न आपल्या एका फॉलोअरने खूप ऑनेस्टली विचारला। सेक्स दरम्यान माझा टायमिंग कमी आहे आणि एनर्जी सुद्धा कमी वाटते, कोणते एक्सरसाइज खरंच मदत करू शकतात? हा विषय फक्त फिजिकली नाही तर कॉन्फिडन्स आणि रिलेशनशिप दोन्हीवर इम्पॅक्ट करतो। याबाबत मी प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी बोलले आणि त्यांनी खूप सायन्स बेस्ड आन्सर मला याचं दिलं। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सला काउन्सिलिंग करताय। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे आणि संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे। इथे ते सोमवार ते शुक्रवार असतात। शनिवारी रविवारी ते मुंबई आणि पुणेला पेशंट्सला भेटतात। डॉक्टर मुंदडा सांगतात की लवकर डिस्चार्ज होणं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि सेक्स दरम्यान एनर्जी कमी वाटणं हे अनेकदा एकाच कारणामुळे होतं असं नाहीये। म्हणूनच सिच्युएशन सुद्धा एकाच गोष्टीत नसून ती कॉम्बिनेशनमध्ये असू शकते। सगळ्यात आधी बोलायचं झालं तर पेल्विस फ्लोर एक्सरसाइज, जेव्हा कीगल एक्सरसाइज, ज्याला कीगल एक्सरसाइज म्हणतात, ते एक्सरसाइज विशेषतः कंट्रोल सुधारण्यासाठी मदत करतं। यामध्ये पेल्विस मसल ओळखून त्यांना कॉन्ट्रॅस्ट आणि रिलॅक्स केलं जातं। नियमितपणे हे एक्सरसाइज केल्याने इजॅक्युलेशनवर कंट्रोल सुधारू शकतो, पण हे बरोबर पद्धतीने करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल। दुसरं म्हणजे स्टॅमिना वाढवणारे एक्सरसाइज, जसं की ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग आणि स्विमिंग। हे एक्सरसाइज शरीराची ओव्हरऑल एंडरन्स वाढवतात। सेक्स हा सुद्धा एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, त्यामुळे जर बॉडी स्टॅमिना चांगला असेल तर एनर्जी नॅचरली जास्त टिकते। अनेक लोक फक्त सेक्शुअल प्रॉब्लेम म्हणून बघतात, पण बेसिक फिटनेसकडे दुर्लक्ष करतात आणि इथेच गॅप तयार होतो। तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे स्ट्रेस ट्रेनिंग, लाईट वेट ट्रेनिंग किंवा बॉडी वेट एक्सरसाइज, जसे की पुशअप्स असतील, स्क्वॉट्स असतील, बॉडी सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत करतात। त्यामुळे शरीरात एनर्जी लेवल वाढतो आणि परफॉर्मन्सवर इनडायरेक्ट पॉझिटिव्ह परिणाम दिसू लागतो। डॉक्टर मुंदडा खूप एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग पॉईंट सांगतात ब्रीदिंग कंट्रोलबद्दल। अनेक पुरुष ॲक्ट दरम्यान ॲक्नॉलॉजिकली श्वास रोखतात आणि इनरेग्युलर ब्रीदिंग करतात, त्यामुळे एक्साइटमेंट अचानक वाढतो आणि डिस्चार्ज लवकर होऊ शकतो। पण कॉन्शियसली डीप ब्रीदिंग आणि रिदम मेंटेन केलं तर कंट्रोल इम्प्रूव्ह होण्यास मदत होते। यासोबतच माइंड रिलॅक्स टेक्निक्स सुद्धा इम्पॉर्टंट असतात, कारण एन्झायटी हा एक खूप मोठा फॅक्टर आहे। मी किती वेळा टिकेल हा विचार जितका जास्त टिकतो तितका कमी कंट्रोल होतो। त्यामुळे मेडिटेशन, रिलॅक्सेशन टेक्निक किंवा सिंपली माइंडला स्ट्रेस फ्री करणं हे सुद्धा तितकंसं मॅटर करतं। डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक पुरुष मेडिसिन्स किंवा शॉर्टकट शोधतात, पण बेसिक लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज योग्य पद्धतीने केल्यास अनेक केसमध्ये चांगला फरक दिसतो। अर्थात प्रत्येक केस वेगळा असतो, काही वेळा प्रोफेशनल गायडन्सची गरज असते। शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, सेक्स टायमिंग इम्प्रूव्ह करणं म्हणजे फक्त एक फ्रीक नाहीये, तर बॉडी प्लस माइंड प्लस कंट्रोल याचा कॉम्बिनेशन आहे। जर तुम्ही नियमितपणे एक्सरसाइज, ब्रीदिंग कंट्रोल आणि लाईफस्टाईलवर काम करत आहात तर इम्प्रूव्हमेंट नक्कीच होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स, कारण बदल हळूहळू दिसतील। जर तुम्हालाही अशा प्रकारचे डाऊट्स असतील तर अंदाज लावण्यापेक्षा आशा किरणमध्ये येऊन नक्की एकदा डॉक्टर उमेश मुंदडा यांना भेटा। बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब करा।